दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। निफाड येथे वेगवेगळ्या ठिकाणी भारताच्या 78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सामाजिक उपक्रम राबवण्यात आले। यावेळी निफाडचे पोलीस स्टेशनचे डीवायएसपी निलेश पालवे, निफाड पोलीस स्टेशनचे निरीक्षक गणेशजी गुरव साहेब, तसेच उपविभागीय अधिकारी तथा विभागीय दंडाधिकारी हेमांगी पाटील भामरे, तसेच निफाड नगरपंचायतचे सीईओ अमोलजी चौधरी, तसेच निफाड नगरपंचायतचे नगराध्यक्ष कविताजी धारराव, तसेच निफाड नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष अनिल पाटील कुंदे या सर्व मान्यवरांनी विविध ठिकाणी झेंडा वंदन केले, तसेच निफाड तालुक्याविषयी आपले मनोगत व्यक्त केले। मी अमोल चौधरी, मुख्याधिकारी निफाड नगरपंचायत, तमाम निफाडच्या नागरिकांना 78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार। आज आपण भारताचा 78वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत। सर्व कार्यालयांमध्ये तसेच विविध ठिकाणी नागरिक मोठ्या उत्साहाने हा स्वातंत्र्य समारंभ साजरा करत आहेत। प्रशासनातर्फे या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। मी गणेश चंद्रकांत गुरव, पोलीस निरीक्षक, निफाड पोलीस स्टेशन। आज भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त मी गणेश गुरव, पोलीस निरीक्षक, निफाड पोलीस स्टेशन, आज 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व निफाडकरांना शुभेच्छा देतो। माझ्या आणि माझ्या पोलीस स्टेशनच्या वतीने तसंच निफाड पोलीस स्टेशनच्या वतीने आपल्या सर्वांना शुभेच्छा आहेत। त्याचबरोबर निफाड शहरात मागील मी चार्ज घेतल्यापासून दामिनी पथकाची स्थापना केलेली आहे। त्या दामिनी पथकामध्ये आपण 2 महिला कर्मचारी सतत त्या पेट्रोलिंग करत असतात। आपल्या निफाड शहरात असलेले ज्युनियर कॉलेज, सीनियर कॉलेज, तसंच बस स्टँड असेल या ठिकाणी पेट्रोलिंग करत असतात। तर माझी विनंती आहे, कुठल्याही विद्यार्थिनींना किंवा विद्यार्थ्यांना काही अडचण असेल, कोणी त्यांना छेडखानी करत असेल किंवा त्यांचा पिछा करत असेल, पाठलाग करत असेल, तर अशा वेळी तुम्ही त्या आमच्या ज्या महिला आहेत कर्मचारी त्यांना कळवलं पाहिजे। तसंच काही अडचण असेल तर आपल्या शिक्षकांना माहिती दिली पाहिजे आणि पोलीस स्टेशनशी संपर्क केला पाहिजे। आम्ही आपल्या सेवेसाठीच आहोत। परत एकदा स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व निफाडकरांना माझ्या वतीने व पोलीस स्टेशनच्या वतीने खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। आज भारतीय स्वातंत्र्य दिन या देशाला स्वातंत्र्य येऊन 78 वर्ष पूर्ण होत आहेत आणि अखंड भारतामध्ये अमृत महोत्सव फार मोठ्या प्रमाणावर साजरा होत असताना या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक जवानांना त्या ठिकाणी जवानांना वीरमरण त्या ठिकाणी पत्करावं लागलं। अनेक स्वातंत्र्य सैनिक हुतात्मा झाले। या हुतात्म्यांचं आणि या वीर जवानांना मनापासून आदरांजली व्यक्त करतो आणि फार मोठं योगदान या देशाच्या स्वातंत्र्यानंतरही आज सीमेवर सैनिकांचं त्या ठिकाणी आहे आणि आपल्या देशामध्ये अखंड शांतता राहावी, परकीय आक्रमण किंवा परकीय कोणतंही संकट या देशावर येऊ नये याच्याकरता संरक्षण यंत्रणा फार मोठ्या प्रमाणावर काम करते आहे। त्या सर्वांना जवानांनाही मी मनापासून सलाम करतो आणि या 78व्या स्वातंत्र्य दिनाच्या मी तमाम निफाडकरांच्या जनतेला मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो। नगरपंचायत, निफाड पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय अशा वेगवेगळ्या ठिकाणी झेंडा वंदन संपन्न झाले। यावेळी निफाडमधील 84 वर्षाचे श्री मधुकरजी कोष्टी हे पेपरचा व्यवसाय करतात। आजपर्यंत त्यांना कुठल्याही प्रकारचा आजार नाही असे ते स्वतःहून सांगतात आणि त्यांचा सत्कार निफाड पोलीस स्टेशन तर्फे करण्यात आला। निफाड पोलीस स्टेशनचे पीआय गणेश गुरव यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले। श्री मधुकर कोष्टी दादा मागील 72 वर्षापासून अविरत 20 किलोमीटर सायकल चालवून
त्यांनी त्यांचा फिटनेस ठेवलेला आहे. आता त्यांचं वय 84 आहे. या 84 वयात आपल्या स्वतःला कुठलाच आजार लागू नये, कुठलाच व्याधी लागू नये यासाठी त्यांचा हा गुरुमंत्र आहे. हा गुरुमंत्र तरुणांसाठी तर वृद्धांपर्यंत कामाचा आहे, कारण शरीर सुद्धा एक संपत्ती आहे. त्यामुळे मला असं वाटलं की बाबांचा नक्कीच यथोचित सत्कार व्हायला पाहिजे. त्यामुळे मी आज बाबांना इथे बोलवून घेतलं आणि आपल्यासाठी गर्वाची बाब आहे सर्वांना निफाडकरांसाठी की बाबा एवढे 84 वय असताना सुद्धा 20 किलोमीटर सायकलिंग ते करतात, घरोघरी पेपर वाटतात आणि सकाळी त्यांचा दिनचर्या पहाटे 4 वाजेपासून सुरू होते. तर आपल्या सर्वांसाठी हे प्राऊडची गोष्ट आहे. त्यानंतर आज भारतीय 15 ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिवस या निमित्त मी सर्व निफाडकरांना माझ्या वतीने तसंच आमच्या निफाड पोलीस स्टेशनच्या वतीने शुभेच्छा देतो. धन्यवाद. योगेश कर्डिले, दक्ष न्यूज, निफाड.